शाळेमध्ये तिला दिला अभ्यास. आधी तुला कुठं जायचं आहे? कुठं जायचं आहे? आणि आद्याला अभ्यास दिला आहे. आता अभ्यास तिने कम्प्लीट केला आहे. दाखवते कुठं गेली त्यांची. तिला घरी जायचं आहे आणि मला थांबवून घेतलं. तर हे बघा आद्याचा अभ्यास हे काय कम्प्लीट नाही केलं. हे स्वतः केलं आहे सगळं. सी फॉर कॅट. आणि त्याच्यानंतर थांब ना आद्या हे स्टँडिंग लाईन केलं आहे. हां तो पण दाखव, इथून दाखव. ही रेचं स्टँडिंग लाईन केलं आहे. आता स्लीपिंग लाईन दिल्या तर तिला ती करायची नाही आहे. थांब ना आद्या बघू दे. थांब आद्याचा अभ्यास बघा. सी फॉर बी फॉर बॉल. हे पेज असं सोडलं. हे सगळं हे स्वतः रेखाटलेलं आहे. स्टँडिंग लाईन. स्टँडिंग लाईन. आणि आता आद्या काय करणार आहे? आता स्लीपिंग लाईन काढणार. दंगा खूप आहे. लहान मुलांचा गोंगाट बघा. सगळे कोणच पेरेंट्स बसलेले नाहीत आणि मला बसावं लागलं कारण ह्या पोरगीसाठी रडायला लागले. दंगा कलाला. तू काय दंगाच नाही करत. स्लाईड परत सीसॉ सगळं बाहेर आहे. सगळं घाण वगैरे करतंय. चला स्लीपिंग लाईन काढा. जायचं आपण स्लीपिंग लाईन काढा. हे ठेव. सगळे मुलं प्रत्येक जण अभ्यासाला लागलं. सो आद्याला मी शाळेत सोडायला आले आणि आद्या खूप रडायला लागली आणि बाहेर एकच थांबले. आवाज येतो तेच जरा आता बघूया रडायच्या. येत असतं तुम्हाला आवाज ऐकू. शाळेची प्रार्थना पण चालू त्याच्यामुळं जसा तिकडचाच पण येतो शाळेचा. जरा थांबले. लईच अशी रडायला लागली. जोरात थांबून रडते आद्या. आहे बघा. बघा आता थांबते का. कोणच नाही. आता प्रार्थना वगैरे चालू झाली शाळेची. बघूया. तर मी आलेली आहे आता घरामध्ये. आद्या खूप रडत होती आणि मन होत नव्हतं तिला सोडून यायचं. मला एक मिनटं. मन होत नव्हतं तिला सोडून यायचं कारण एवढी रडत होती की बाहेर आवाज येत होता आणि अशी आरडून रडायला लागली. मग टीचर बोलल्या की तुम्ही जावा आणि जर जास्तीच रडायला लागली तर आम्ही तुम्हाला कॉल करतो, मग तुम्ही घ्यायला या असं त्यांनी सांगितलं. मग मी निघून आली. हे पण होते म्हटले ह्यांचं काम होतं. मग त्यांचा बरोबर त्या टायमिंगला फोन आला की काय करणार आहे, थांबणार आहेस की म्हणजे घरी जाणार आहेस. म्हटलं हो मी निघाले. तर ते बोलले थांब तुला सोडतो. मग त्यांनी मला आता सोडून गेले. मी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. परीच्या आधूच्या शाळेची गडबड सगळं घरातलं आवरायचं कारण आद्या मला माहिती आहे ना खूप रडते आणि मला बसावंच लागणार आहे. ह्या दृष्टीने मी सगळं आवरून गेलेली. म्हणजे त्याच्यासाठीच जेवायचं राहिलं. तर जेवत बसले तर माझी 15-20 मिनटं ह्याच्यात जाणार म्हणून मी जेवत पण नाही बसली. आता आणि मला काय आज बसू दिलं नाही त्याच्यामुळे आता मी जेवण वगैरे घेते. रेडी होऊन बसते कारण ऑन द स्पॉट कधी पण फोन येऊ शकतो की तुम्ही या म्हणून. आता मी जेवते बाबा. मला इतकी भूक लागली. आणि घरात आले तर आद्या नेहमी मला माझ्यासोबतच कंटिन्यू तिची मला सवय आहे. आणि आल्यावरती मला अजिबात आद्या घरामध्ये नाही दिसली आणि ते रडत्याला कानावरती आवाज पडलेला. एकदम डोळ्यात पाणी अलगच झालं. मला कसं तरी आता सुद्धा मला कसं तरी होतंय. माझं मन एकदम भरून येतं कारण ती रडायला लागली आणि आपण तिला तिथून सोडून आलो. ह्याचं असं लय वाईट वाटतं. असं काय शब्दात नाही सांगू शकत. तुम्ही आई असाल तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की काय सिच्युएशन असते. असं झाले कसं परी थोडी मोठी झाली आहे. तिला सगळं कळतंय.
परीच्या टायमिंगला परी पण अशी छोटी होती ना, तेव्हा पण माझी अशीच सिच्युएशन झालेली तिला शाळेतून सोडून येताना. पण परी 2च दिवस रडली. तिसऱ्या दिवसापासून ती स्वतः शाळेमध्ये बसायला लागली. त्याच्यामुळे इतकं काही टेन्शन नव्हतं. हिचं कसं जास्तच लाड वगैरे आणि कंटिन्यू मी सोबत असल्यामुळं थोडंसं इकडं तिकडं झालं आहे. आणि परीचा पण लाड झाला आहे बरं का. तुम्ही म्हणशील की हा आद्याचाच लाड नाही, परीचा पण आद्यापेक्षा भरपूर भरपूर म्हणजे भरपूर असा तिचा लाड झालेला आहे. आणि आता चला मी जेवून घेते. माझी बडबड बडबड हे अशी चालूच राहणार आहे. सो आद्या घरामध्ये नाही कसं तरी वाटतं. शाळेला तर गेलंच पाहिजे. चला आता मी जेवून घेते आणि जर मला फोन आला आणि मी तिथे गेल्यावरती आपण हळूच बघूया आता काय करते, जमलं तर. कारण मी गेल्यावरती पटकन जर ती बाहेर असेल तर मला नाही हे करता येणार. तर चला आलीस तू आता इकडे बघू. बॅग कुठे आहे? बॅग हां. आणि बॉटल बॉटल कुठे आहे? हां छान छान. तर बघू शकता तुम्ही शाळेमध्ये गाणं लावलेलं नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच. तर त्या गाण्यावरती सगळे असे डान्स वगैरे करत होते आणि मी काय केलं, हळूच असं शूट करून मी तुमच्याशी शेअर करायचं ठरवलं. म्हणून मी हळूच चोरून असं शूट केलं आहे. आणि आद्या पण आहे बाजूला, तिचा डान्स चालू आहे आणि इकडं चालू आहे तिचं. ती सगळ्यात छोटी आद्याच असेल असं मला वाटतं, म्हणजे आहेच. आणि तिथून ती खेळत असते. सगळे एकदम खूप एन्जॉय करत आहेत. सगळी लहान मुलं बघू शकता तुम्ही. भारी वाटतं एकदम बघून. प्रत्येकालाच भारी वाटतं, प्रत्येक पेरेंट्सना खूप भारी वाटतं आपली मुलं काय करतात. असं सगळेच चोरून बघत होते की नक्की आतमध्ये काय चाललंय. थोडंसं मॅडमने दरवाजा उघडा ठेवलेला, हे बघू शकता. अभ्यास करते आद्या. तिकडे घरी बस. पाणी पिपट कर बस. चटका देणार आता हिला. राहू दे इकडे. वाव कसलं भारी काढलंय आद्यांनी. खाली बस. टीचर तुला गुड देणार, स्माइल देणार टीचर. अभ्यास कंप्लीट केला की सगळे कंप्लीट करणार आहेत अभ्यास. दीदी बघ कसा अभ्यास करायले. दीदी अभ्यास करते का नाही? मग तुला काय नाही अभ्यास? आद्यानं अभ्यास किती छान छान केलाय बाबा. ये लवकर. पप्पा आल्यावरती नाटकी नको आहेत. जायचं मला इरेजर दे जरा. ये लवकर इकडं. पटकन इकडे ये. कशाने नाही येणार? बस खाली. हा अभ्यास कोण करणार? मग तू काय करणार? उद्या तू शाळेला जाणार आहेस ना? नाही जाणार? मग तू शाळेत गेली की तुला घसरगुंडी खेळायला भेटती, घोडा मिळतो. काल तर आहे ना घोडा टाकायला लावल्या परी असा. आणि म्हणजे मी घरी घेऊन जाणार आहे कालच. बस खाली. ये लवकर. यू फॉर अम्ब्रेला काढायचं. ये लवकर. आद्यानं बघा किती छान छान अभ्यास केलाय काल. वाव स्लीपिंग लाईन. परत हाफ सर्कल काढलाय. आता यू फॉर मार की तिला जरा अभ्यास कर ना. पटकन खाली बस. मार मम्मी एक मार, त्याशिवाय सुधरत नाही. तिला गोड बोलून करायचं. तिला येतच नाही. पप्पांना करून दाखवायचं. पप्पांना चिडव. येतच नाही करायला अभ्यास. मम्माला येत नाही, पप्पाला येत नाही, दीदीला येत नाही. आद्याला लई छान अभ्यास येतो माहितीये का? माहितीये का? ग दात तुटला की आद्याचा. शेंगदाणे आहे. शेंगदाण्याचं कूट केलं थोडं जाड आहे ते. त्यामध्ये आमटी बापरे आद्याचा दात तुटला बाबा. आद्याचा बघा टी शर्ट किती छान आहे आणि ट्रॅक पॅन्ट बघा आद्याची. वाव आद्या गेलेली. आद्याला आता यू अम्ब्रेला. तुटली. बरं तुटू दे.
आता मस्त अभ्यास करत होती, मध्येच काय झालं काय माहिती. स्वतःच म्हणली माझा अभ्यास आहे, मला अभ्यास करायचा आहे. दीदी अभ्यास करते, मी पण करणार आहे. पप्पा आले की हिला मामाच्या पायाला हात झालाय की नाही बघ की. या करंगीचं फ्रॅक्चर, त्याच करंगीचं नख तुटलं, अख्खं नखच तुटलं काय. आणि अजून पण मला मांडी घालायची फोल्ड करायला येत नाही, असं ठेवायला येत नाही पाय, असंच असा प्रॉब्लेम आहे. ए बाई दापशी बिपशी रडायचं काय. काय झालंय तुला, काय झालंय. करत्या सगळ्या फ्रेंडना दाखव, आपल्या सगळ्यांना दाखव मी अभ्यास करते. मुडी काम आहे, झोपेपर्यंत एवढं घ्यायलाच पाहिजे. हा एक पेज आहे आणि हा पण एक पेज आहे. ती वही तर दाखव. हा क्लासवर का, क्लासमध्ये पण काय अभ्यास करायला नाही म्हणे. आणि ह्या होमवर्क दिला. ते नाही, वही दाखव किती तिची. काल दाखवली की. काय तिनं वहीचा हाल केलाय एवढ्या ते चांगल्या. बघ की वर. असू दे, ती लहान आहे. जा, पाणी पी बेटा. रडून रडून थकला ना तुम्ही. कोण आद्याची बघ रुमाल. आता धुवायला टाकूया. हा दुसरा घ्यायचा वापरायला, दुसरा घ्यायचा उद्या. तिला ते इथं असं इथं बांधून न्यायचं की इथं. जेवतीनं हे करत होती. इथं ते असं. धर तिला कर. आलं की नाही कसं. स्नेहा दीदीला पण दाखवायचं. स्नेहा दीदीला आद्या मी फटका देणार बरं का. तिकडा पेन्सिल, पेन्सिल कुठे गेली. ए पेन्सिल कुठे आहे ग. ए पेन्सिल घालय बघ आत लिहून टाकलंय बघ. अभ्यास करायला लागतो म्हणून. गावली आम्हाला. कुठं पण नको. सापडली गावली. हे बघा असलेल्या डॉम्स अप्सरा असले इर्ज तिला द्यायला लागतात आणि पुरगी घालवून येत्या. अभ्यास नशीब रायटिंग पडे दिला ते पण घालवलं असतं. अभ्यास बरं हा दुसरं कधी थोड्या वेळाने करते.